नमस्कार मंडळी, मी सागर तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण चाललो आपल्या गावी सावंतवाडीला आणि आपली ट्रेन आहे जनशताब्दी एक्सप्रेस, जी आपण ठाण्यावरून बोर्ड करणार आहोत। माझ्यासोबत आहे मेघा। आज आपण काही सामान जास्त घेतलेलं नाही, कारण की आपण चाललो आहोत 2 दिवसासाठी आणि आता आपण आहोत घनसोली स्टेशनवरती। 5:11ची आपली पहिली ट्रेन आहे। हे घनसोली स्टेशन आहे। अजून काही जास्त माणसं आलेलीच नाहीत, मोजकी बोटावर मोजणे इतकी माणसं आहेत। आणि मेघा बसली इथे, ही बॅग घेतली, ही एक आणि ही एक बॅग आहे। मित्रांनो, 5:45 वाजताची आपली ठाण्यावरून ट्रेन आहे जनशताब्दी एक्सप्रेस, त्यामुळे आपण घरातून लवकर निघालो 4:30 वाजता आणि आपल्याला घनसोलीवरून 5:11ची पहिली ट्रेन आहे। 5 वाजले मित्रांनो आता, आणि पावसाची संततधार तशी चालूच आहे, पण जास्त पाऊस नाही आहे, त्यामुळे सर्व गाड्या वेळेत असतील अशी अपेक्षा करतो। मित्रांनो, आपण पोहोचलो ठाणा स्टेशनला, प्लॅटफॉर्म नंबर 7 वरती। 5:45ची ट्रेन होती, पण 6 वाजून गेले, अजून ट्रेन आलेली नाही। ती CSTवरनंच सुटलेली नाही अजून। मित्रांनो, आपलं कोच आहे D1 11वा आणि सीट नंबर आहे 91 आणि 86। सकाळचे वाजले 6:30, तब्बल 1 तासाने आपल्या गाडीची अनाऊन्समेंट झालेली आहे। थोड्याच वेळात आपली गाडी येईल। पाऊस तसा रिमझिम पडत आहे, त्यामुळे गाड्या बऱ्याचशा लेट आहेत। 6:47 झालेत आणि आपली ट्रेन फायनली आलेली आहे। सीट नंबर 86। फायनली आपण आपल्या सीटवर मेघा झोपले। 3 वाजता उठलेला आम्ही, झोपच नाही आली। तर मंडळी, आता आपण पोचलो पनवेलमध्ये। गाडी 1 तास लेट आहे। सकाळचे वाजलेत 7:30। PNWL असं या स्टेशनचा कोड आहे आणि जनशताब्दीचा 3रा ऑफिशियल स्टॉप आहे। समोर जी आहे ती दिवा सावंतवाडी पॅसेंजर। थोडीशी गर्दी आहे, याला जनरल कुठून भेटणार आहे? वो सामने वाला है, उसमें रहेगा जनरल। पनवेलमध्ये मोजकीच लोक चढले।
बिर्याणी घेतली मेंदूवड. टेस्ट म्हटलं तर बऱ्यापैकी आहे चांगली. गाडी थांबले रोयलला. इथे ऑफिशियल याचा स्टॉप नाही आहे, पण सिग्नलला थांबलेलं. समोरची मेमो ट्रेन आहे. चला आता खऱ्या अर्थाने आपल्या कोकण रेल्वेचा प्रवास सुरू झाला. मंडळी, पावसाळ्यातील कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे स्वर्गसुख. धुकं पडलेले डोंगर, हिरवळ झाडी, नद्या, टनल, धबधबे, तसेच ठिकठिकाणी असलेली भातशेती, असा निसर्गाचा आस्वाद घेत प्रवास करण्यात एक वेगळाच आनंद असतो. सापेवामने स्टेशन आले. तसं स्टेशन छान दिसते निसर्गाच्या सानिध्यात. तर इथे आपल्या गाडी सिग्नलला थांबते वाटतं. रत्नागिरी दिवा पॅसेंजर. समोरच्या डोंगरावरती धुकं किती छान दिसते. आता आपण पोहोचलोय खेडला. इथे याचा स्टॉप नाही आहे, तरी पण गाडी थांबली सिग्नलसाठी. पाऊस तसा थोडा थोडा पडतोय. एवढा पाऊस पडतो पण गरम किती होतोय. बाहेर पण थंड लागत नाही अजिबात. तर थोड्याच वेळात आपण चिपळूणला पोहोचू. चिपळूणमध्ये पाऊस खूपच आहे यार. खूप पाऊस पडते चिपळूण. आता आपण पोहोचलो आहे चिपळूणला. जनशताब्दीचा 4था ऑफिशियल स्टॉप आहे चिपळूण. त्याचा स्टेशन कोड आहे CHI. पाऊस तसा रिमझिम चालूच आहे.
आणि बऱ्यापैकी लोक इथे उतरली. अर्धी गाडी चिपळूणमध्येच खाली झाली. हा सीन बघा किती जबरदस्त वाटतोय. नदी किती छान दिसते. सुंदर असं दृश्य. तुला काय घ्यायचं? जेवायचा टाइम झाला. ठीक आहे अजून हां 4 साडेचार. उन्हाळ्यात 12:30 वाजता सकाळला 8 वाजता. खूपच लेट झाले आज. आरवली रोड स्किप होत आहे. आरवलीचं कोण असेल तर कमेंट नक्की करा. कोकण रेल्वे मार्गावरील माझा आवडीचा स्टॉप आहे उक्षी. टनलच्या बाजूला असलेलं निसर्गाच्या सौंदर्यात नटलेला असा उक्षी रेल्वे स्टेशन. हे सुंदर दिसते बघा. या उक्षी बोर्डच्या बाजूला एक छोटा वॉटरफॉल आहे. एक छान असं टचअप दिलं आहे. छान दिसतं असं. पटरीच्या किनाऱ्यावरती माकडं बसली आणि असे छोटे छोटे वॉटरफॉल पण खूप छान दिसत आहेत. मित्रांनो, उक्षी स्टेशनच्या थोडं पुढं गेलं की रानपाट वॉटरफॉल लागतो. तुम्हाला आता थोड्या वेळात बघायला मिळेल.
मित्रांनो आता आपण पोचलो आहे रत्नागिरीला. स्टेशन कोड आहे RM. हे आता वाजलेत 2:30. गाडी तब्बल 3 तास लेट आहे. जनशताब्दीचा 5वा ऑफिशियल स्टॉप आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये पाऊस उघडला आहे पण गाडी तब्बल 3 तास लेट झाली. गाडी भरपूर खाली झाली. बरेच लोक झोपा काढतात. काय करणार, गाडी झाले 3 तास लेट. गाडी मध्ये मध्ये थांबते सिग्नलला, क्रॉसिंगला. व्हेज बिर्याणी घेतली. काय काय टाकलं त्याच्यात, बीट वगैरे टाकला. व्हेज बिर्याणी घेतली. त्यामध्ये काय काय टाकलं, गाजर, फणसबी आहे, बीट आहे, तेजपत्ता आहे, एवढे पण खास टेस्ट नाही पण ठीक आहे. आता काय काय जाणार, 4:30 वाजले. पाऊस बघ किती पडतोय. पाऊस बघ किती आहे. तेजस आहे क्रॉसिंगला. चला आता आली कणकवली. कणकवलीचा स्टेशन कोड आहे KKW. तशी बरीचशी माणसं उतरलीत कणकवलीला पण पाऊस पण चालू आहे तशी रिमझिम. आणि गाडी आपली आहे 4 तास लेट. बघूया आता सावंतवाडीला किती वाजेपर्यंत पोहोचतोय. चला बाय बाय कणकवली. कणकवली करा, कमेंट नक्की करा. पाणी बघ किती भरले ना. आता आपण पोचलो आहे कुडाळला. पाऊस तसा उघडला आहे. माणसं काय जास्त नाहीत आता उतरायला इथे. आता पुढचा स्टॉप आहे सावंतवाडी. गाडी झाली पूर्ण खाली, मोजकीच माणसं राहिली. बाहेर आहे कुडाळ स्टेशन. आता नेक्स्ट स्टॉप आपला सावंतवाडी येणार आहे. आपण आपल्या बॅगा काढून घेणार. आता आपण थोड्याच वेळ
12051 मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस याचे AC चे चेअर कार 3 बॅक साईडला असतात आणि LBH कोच जे आहेत सिटिंगचे 10 ते पुढच्या साईडला आहेत. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो सावंतवाडीला. याचा टायमिंग होता 2:30 वाजताचा, पण आता 6:30 वाजले, तब्बल 4 तास गाडी लेट झाली. तर बघूया आता इथून पुढे आपल्याला रिक्षाने वगैरे जायला लागेल. मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा आपला हा प्रवास इथे संपला आहे. 12051 मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीचा आपला प्रवास ठाणे ते सावंतवाडी असा 622 किलोमीटरचा होता. मित्रांनो, हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही बघताय सावंतवाडी रेल्वे स्टेशन. अगदी छान असं बनवलं आहे. सावंतवाडी रोड अगदी कायापालटच झालं आहे रेल्वे स्टेशनचा. अतिशय सुंदर असं वाटतं आहे. पुढे रिक्षा स्टँड आहे आणि पलीकडे बस स्टॉप. मित्रांनो, तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जनशताब्दी जाम 4 तास लेट झाले आम्हाला.